मुंबईची मोनोरेल आणि तांत्रिक बिघाड हा काही संपताना दिसत नाहीये। कारण आज सध्या तुम्ही पाहू शकता की इथं आज एकदा पुन्हा मोनोरेलचा अपघात झालेला आहे। आज चाचणी दरम्यान मोनोरेलचा जो डबा आहे तो रुळावरून घसरलेला आहे आणि सध्या इथं रेस्क्यू म्हणजे डबा काढण्याचं काम सुरू आहे। सध्या जी माहिती समोर आली आहे त्या माहितीप्रमाणे मोनोरेल सेवा सध्या बंद आहे, मात्र नवीन डबे आले आहेत, त्यासाठी चाचणी सुरू होती आणि चाचणी दरम्यान आज ही घटना सकाळी झालेली आहे। आणि सुदैवाने ह्यामध्ये प्रवासी कोणी नव्हते म्हणून कोणी जखमी झालेला नाही, मात्र जो ड्रायव्हर गाडी चालवत होता तो किरकोळ जखमी झालेला आहे, त्याचा उपचार सुरू आहे। आणि सध्या इथं फायर ब्रिगेडची टीम आणि मोनोरेलचे जे अधिकारी पोलीस सर्व यंत्रणा इथं आलेली आहे आणि रुळावरून जे डबे अडकलेले आहेत ते काढण्याचे काम सुरू आहे। मात्र सर्वात महत्त्वाचे आहे की मोनोरेल सेवा कधी सुरळीत सुरू होईल ह्याची जी वाट आहे ते मुंबईचे जे नागरिक आहेत ते पाहत आहे। मात्र अद्याप तरी मुंबईकरांना मोनोरेलची सेवाची सुविधा मिळणार नाही असं दिसतंय। कॅमेरा पर्सन नरसिंगसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।